आता आपण क्लास 10 जॉमेट्रीचं जे सेकंड चॅप्टर आहे त्यातला शेवटचा प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहे. 2.2 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर 2.2 मध्ये त्याचा जो पहिला क्वेश्चन आहे आपल्याला दिला त्यांनी की इन ट्रायंगल PQR. PQR हा एक ट्रायंगल आहे आणि PQR या ट्रायंगल मध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर PQR या ट्रायंगल मध्ये PS ही काय टाकलेली आहे, मेडियन टाकलेली आहे. PS मेडियन टाकलेली आहे कोणत्या साइडवर, PQR या ट्रायंगल मध्ये PS मेडियन काढलेली आहे QR या साइडवर, बाकीच्या साइडची आपल्याला लेंथ दिलेली आहे. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये समोरच्या पॉइंट मधून जर या साइडवर काय टाकलेली असेल, मेडियन टाकलेली असेल, तर या साइडची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो, अपोलोनियसचा थेरम यूज करू शकतो. इथे आपण गिवन लिहिणार, ते गिवन काय आहे आपल्याकडे, इथे त्यांनी सांगितलं की इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल PQR, in triangle PQR, PS is the median. PS is the median. PS काय आहे तर median आहे and S जो आहे तो QR चा, S is the midpoint. S हा काय आहे, midpoint आहे, midpoint of side QR. QR या साइडचा काय आहे तो midpoint आहे. मग QR या साइडचा जर S हा midpoint असेल तर QS ची किंमत आणि SR ची किंमत ही हाफ ऑफ QR ला इक्वल आहे, हाफ ऑफ QR ला. आणि जो QR आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. हा QR आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. मग बाय अपोलोनियस थेरम इथे आपण लिहिलं, बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम नुसार ज्या साइडवर काय टाकलेला आहे, मेडियन टाकलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त दोन साइड होतात PQ आणि PR. तर PQ चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर, PQ चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर. मेडियन या साइडवर आणि QR वर, तर या दोन्ही साइडच्या स्क्वेअरची सम ही कशाला इक्वल येणार, तर मेडियनच्या स्क्वेअरची दुप्पट म्हणजे PS च्या स्क्वेअरची दुप्पट प्लस ही ज्या साइडवर मेडियन टाकलेली आहे तिचे दोन भाग होतात त्यापैकी एकच भाग घ्या, काय होणार QS च्या स्क्वेअरची दुप्पट. म्हणजे इन ट्रायंगल PQR मध्ये PS मेडियन टाकलेली आहे QR वर, तर स्टेटमेंट काय झालं अपोलोनियस थेरम नुसार PQ चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर हा इक्वल असेल ट्वाइस ऑफ मेडियन चा स्क्वेअर आणि ज्या साइडवर मेडियन टाकलेली आहे त्याचा हाफ पार्ट घ्या QS च्या स्क्वेअरचा ट्वाइस ऑफ, याला काय आहे ते इक्वल आहे. मग व्हॅल्यू ज्या माहिती आहे ते व्हॅल्यू पुट करा. तर PQ ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 11, त्याचा काय झाला स्क्वेअर. PR ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 17, या 17 चा काय होईल स्क्वेअर ट्वाइस ऑफ PS ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे, PS ची किंमत किती आहे 30 आणि या 13 चा काय आहे स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ QS चा काय होईल स्क्वेअर. आता या ठिकाणी 11 चा स्क्वेअर किती झाला 121. 11 चा स्क्वेअर आपल्याला मिळाला 121 प्लस याचा स्क्वेअर किती मिळाला 289 आणि 2 into 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2 into QS चा स्क्वेअर जसाच्या तसाच. आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण काय करणार, तर प्रत्येकाला 2 ने डिवाइड करणार. या दोन्हीची सम करून घ्या अगोदर. या दोन्हीची जर आपण सम जर केली तर आपल्याला किती मिळाली 289 प्लस 121, या दोन्हीची सम आपल्याला मिळाली 410. आणि इथं काय उरलं समोर उरलं 2 into 169 प्लस ट्वाइस ऑफ QS चा काय मिळाला स्क्वेअर. सगळ्याला 2 ने डिवाइड करा, सगळ्याला 2 ने डिवाइड केलं तर 2 काय झाले कॅन्सल, याला डिवाइड केलं तर आन्सर किती मिळालं 205. आणि इकडे किती राहिले फक्त 169 प्लस इथं राहिला QS चा स्क्वेअर. आता हे प्लस 169 इकडे जर आले तर आपल्याला मिळणार 205 इन मायनस 169 इज इक्वल टू QS चा स्क्वेअर. आता या दोन्हीची काय करा सबट्रॅक्शन. जर या दोन्हीची सबट्रॅक्शन केली तर रिमेनिंग किती राहिले 36 आणि इज इक्वल टू काय भेटला QS चा स्क्वेअर. QS च्या ठिकाणी असा स्क्वेअर आहे, QS च्या ठिकाणी असा नंबर आहे, त्याचा स्क्वेअर किती येतो 36. म्हणजे काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. तर QS ची किंमत आपल्याला किती मिळाली 6. जर QS ची किंमत आपल्याला 6 मिळाली, मग QS ची किंमत जर आपल्याला 6 मिळत असेल, हा QS जर 6 असेल तर QS आणि SR कसा आहे सेम आहे. म्हणजे QS प्लस SR याच्यापासून काय बनला QR. QR ची किंमत कशाला इक्वल. नाव QR जो आहे QR हा काय असेल
क्यू आर या क्यू एस चा काय असेल दुप्पट असेल ट्वाइस ऑफ काय असेल क्यू एस मग 2 into क्यू एस ची किंमत आहे 6 तर क्यू आर तुम्हाला किती मिळाला क्यू आर ची जी व्हॅल्यू आहे ती अपोलोनियस थेरमनुसार आपल्याला किती मिळाली आता आपण त्यातलाच क्वेश्चन सेकंड पाहणार आहे सेकंड क्वेश्चन मध्ये सांगितलं की हा ट्रायंगल आहे ए बी सी आणि ए बी सी या ट्रायंगल मध्ये सी या पॉइंट वरून ए बी वर त्याची काय काढलेली आहे मीडियन काढली म्हणजे सी डी ही मीडियन टाकलेली आहे ए बी वर तर डी हा ए बी चा काय झाला मिड पॉइंट म्हणून ए डी आणि बी डी ची किंमत कशी राहणार सारखी सारखी आणि ए सी आणि बी सी ची किंमत आपल्याला दिलेली आहे सी डी ची किंमत आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची मग गिवन काय आहे जे गिवन आहे ते आपण इथे लिहिणार आहोत तर गिवन काय मिळालं आपल्याला गिवन मिळालं की इन ट्रायंगल ABC CD is the median of side CD is the median and D is the midpoint D is the midpoint of कशाचा मिड पॉइंट आहे तो तर ए बी चा साइड ए बी चा म्हणून ए डी ची किंमत आणि या बी डी ची किंमत ही हाफ ऑफ ए बी ला काय असेल इक्वल असेल याची किंमत हाफ ऑफ ए बी ला इक्वल असेल तर काय येणार समोर सरळ सरळ येईल 1/2 इनटू ए बी ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 10 याने याला डिवाइड करा आन्सर किती लागला आपलं 5 म्हणजे एडी is equal to BD याची किंमत आपल्याला किती मिळाली 5 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1 या दोन्हीची किंमत आपल्याला किती मिळाली आहे 5 आता CD ची किंमत काढायची CD हे मेडियन म्हणजे कोणता थेरम अपोलोनियस मग इथे लिहिणार आपण बाय अपोलोनियस अपोलोनियस थेरम नुसार ज्या बाजूवर मेडियन टाकली त्याच्या व्यतिरिक्त दोन बाजू AC आणि BC तर AC चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर हा इक्वल असेल ट्वाइस ऑफ मेडियन चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AD चा स्क्वेअर याला ती इक्वल असेल आता ज्या व्हॅल्यू माहिती आहे त्या व्हॅल्यू पुट करणार AC ची किंमत किती आहे आपल्याकडे 7 त्याचा स्क्वेअर BC ची किंमत आपल्याकडे किती मिळालेली आहे BC ची किंमत आपल्याकडे 9 आहे BC ची किंमत किती आहे 9 चा काय मिळेल स्क्वेअर 2 टाइम्स CD आपल्याला फाइंड आउट करायचा आणि 2 into AD ची किंमत आहे 5 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर मिळाला 49 9 चा स्क्वेअर 81 आणि हा 2 टाइम्स CD चा स्क्वेअर into 2 into 5 चा स्क्वेअर किती मिळाला 25 आता या दोन्हीची आपण काय करणार सम या दोन्हीची जर आपण सम केली तर आपला आन्सर किती मिळाला याचे 9 जर इकडे टाकले 90 आणि वरचे 40 आन्सर किती आला 130 आणि 130 इज इक्वल टू काय मिळाला 2 into CD चा स्क्वेअर प्लस 2 into 25 या दोन्हीची सम 130 आता या सगळ्याला काय करा 2 ने डिवाइड करा 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळाला 65 इथं काय मिळाला CD चा स्क्वेअर आणि इथं आहे +25 आता +25 इकडे आला +25 इकडे आला काय झाले -25 आणि इकडे काय आला CD चा स्क्वेअर आन्सर मिळाला 40 इज इक्वल टू CD चा स्क्वेअर आता याचा स्क्वेअर आपल्याला CD च्या स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल पण व्हॅल्यू काढायची आहे CD ची तर आपण काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल the square root of 40 is equal to square root of CD चा square root कॅन्सल आता 40 हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर आहे तर डायरेक्ट स्क्वेअर रूट निघणार नाही मग अशा वेळेस काय केलं याचे फॅक्टर पाडले काय फॅक्टर पाडले 4 into 10 असे फॅक्टर पाडा की त्यापैकी एका संख्येचं काय निघालं पाहिजे स्क्वेअर रूट 4 into 10 किती झाले 40 4 चा स्क्वेअर रूट किती निघेल 2 10 चा स्क्वेअर रूट काही निघणार नाही ही झाली व्हॅल्यू कशाची मेडियन CD जी आपल्याला काय करायची होती फाइंड आउट करायची आता आपण त्यातलाच क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहे 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितले की हा ट्रायंगल आहे PQR आणि PQR मध्ये PS मेडियन टाकलेली आहे PS मेडियन काढलेली आहे म्हणजे आपल्या सोल्युशन मध्ये काय येणार
तर सोल्युशन मध्ये येणार आपण की इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR मध्ये PS इज द मीडियन, PS इज द मीडियन, PS ही आपली काय आहे मीडियन आहे, PS इज द मीडियन, PS मीडियन आहे अँड S हा मिड पॉइंट आहे कशाचा QR चा, S इज द मिड पॉइंट, इज द मिड पॉइंट ऑफ QR, QR चा तो काय आहे मिड पॉइंट आहे. मग मिड पॉइंट आहे तर याचा अर्थ या QS ची किंमत आणि SR ची किंमत कशी आहे सारखी सारखी, म्हणजे QS जो आहे तो इक्वल आहे कशाला SR ला, आणि हे दोन्ही जे आहे ते हाफ ऑफ काय आहे तर QR आहे. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला पहिले काय प्रूव्ह करायचे PR चा स्क्वेअर करायचा, PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर, PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर, या दोन्ही साइडचा स्क्वेअर घेतलेला. मग या दोन्ही साइडचा स्क्वेअर घेतलेला आहे आणि इथं कोणता अँगल तयार व्हायला लागला S अँगल, आणि S हा कोणता अँगल आहे तर ऑब्ट्यूज अँगल आहे, 90 डिग्री पेक्षा कसा आहे मोठा आहे. म्हणजे ज्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्री पेक्षा मोठा अँगल तयार होतो त्याच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर घेतलेला आहे, अपोजिट साइडचा स्क्वेअर. मग आपण काय करणार तर इन ट्रायंगल PSR, इन ट्रायंगल PSR आपल्याला जे प्रूव्ह दॅट करायचंय पहिलं त्याच्यासाठी आपण काय करणार इन ट्रायंगल PSR, S हा 90 डिग्री पेक्षा मोठा आहे त्याच्यात पायथागोरस थेरम यूज करणार. मग नाव आपल्याला नंबर 1 मध्ये जे प्रूव्ह दॅट करायचं आहे तर नाव इन ट्रायंगल PSR, अँगल PSR जो आहे तो ग्रेटर दॅन काय 90 डिग्री आहे. तर बाय पायथागोरस थेरम कसं स्टेटमेंट येणार 90 डिग्री पेक्षा मोठा अँगल आहे S, त्याच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर म्हणजे PR चा स्क्वेअर. तर PR चा स्क्वेअर हा इक्वल असेल PS चा स्क्वेअर. PSR या ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री पेक्षा मोठा आहे तर PR चा स्क्वेअर इक्वल आला PS चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर, PS चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ SR into ST, SR into ST. हे थेरम हे आपल्याला स्टेटमेंट मिळालं. इन ट्रायंगल PSR, S हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे तर PR चा स्क्वेअर इक्वल आला PS स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ SR into काय असेल ST. ठीक आहे, हे मिळालं आपल्याला कशानुसार तर बाय पायथागोरस थेरम. हे आपल्याला मिळालं बाय पायथागोरस थेरम. मला पायथागोरस थेरमनुसार हे जे स्टेटमेंट आपल्याला मिळालं याच्यानुसार आपल्याला जे वर्क प्रूव्ह करायचं आहे की PR चा स्क्वेअर पाहिजे PS चा स्क्वेअर पाहिजे, दोन्ही आपल्याला मिळालं. आता आपल्याला इथं कुठेही SR पाहिजे नाही तर आपण या SR ची व्हॅल्यू कशाला इक्वल दाखवली आहे तर हाफ ऑफ QR ला इक्वल दाखवली. SR च्या ऐवजी आपण काय करणार हाफ ऑफ QR टाकणार. इथे येणार ना PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर. SR ची व्हॅल्यू कशाला इक्वल तर हाफ ऑफ QR ला इक्वल, SR ची व्हॅल्यू हाफ ऑफ QR ला इक्वल आणि त्याचा काय स्क्वेअर प्लस 2 into SR ची किंमत कशाला इक्वल हाफ ऑफ QR ला इक्वल आणि त्याला मल्टिप्लायला काय मिळालं ST. आता काय होईल तर PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर प्लस आपल्याला काय पाहिजे PS चा स्क्वेअर पाहिजे, PS चा स्क्वेअर मिळाला, QR/2 चा स्क्वेअर पाहिजे तोही मिळाला. आता काय पाहिजे होतं QR into ST पाहिजे, QR into ST आहे आणि हे 2 काय क्रॉस मधले कॅन्सल झाले. म्हणजे आपल्याला हे 2 कॅन्सल झाले तर काय मिळालं PS चा स्क्वेअर नंतर मिळालं QR into ST आणि सगळ्यात शेवटी काय पाहिजे आपल्याला QR/2 चा स्क्वेअर. बरोबर आहे. आणि हे QR/हाफ SR ची जी किंमत आहे SR ची किंमत ही QR/2 ला इक्वल आहे. कशावरून इक्वेशन 1 वरून. म्हणजे हे जे आपल्याला मिळालं हे कशावरून मिळालं बाय इक्वेशन 1. आणि हे काय झालं आता इक्वेशन नंबर 2 आपल्याला 1 प्रूव्ह दॅट करायचं होतं की PR चा स्क्वेअर इज इक्वल टू काय करायचं होतं PS चा स्क्वेअर QR into ST आणि हाफ ऑफ QR चा स्क्वेअर. ते काय झालं प्रूव्ह दॅट झालं. पहिला प्रश्न आपला इथे संपला. आता यातला जो सेकंड आहे सेकंड स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. सेकंड स्टेटमेंट आहे PQ चा स्क्वेअर PS चा स्क्वेअर. PQ चा स्क्वेअर हे इकडच्या ट्रायंगल मध्ये आला, PSR मध्ये काय आहे तो PQ चा स्क्वेअर आणि हा जो अँगल आहे तर हा काय आहे तुमचा ॲक्यूट अँगल ट्रायंगल. मला घेणार इन ट्रायंगल PSQ
इन ट्रायंगल PSQ अँगल PSQ जो आहे तो लेस दॅन काय 90 डिग्री आहे. मग बाय पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम नुसार याचं स्टेटमेंट कसं येणार PSQ यस अँगल 90 डिग्री पेक्षा कमी आहे त्याच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर म्हणजे PQ चा स्क्वेअर हा इक्वल येणार कशाचा PQ चा स्क्वेअर इक्वल येणार PH चा स्क्वेअर प्लस ST चा स्क्वेअर मायनस SQ चा स्क्वेअर मायनस येणार 2 टाइम्स SQ into ST जे स्टेटमेंट आहे ते काय मिळालं नाही S च्या अपोजिटला कोणता येतो PQ तर PQ चा स्क्वेअर हा इक्वल येणार तो येणार PS चा स्क्वेअर प्लस SQ चा स्क्वेअर आणि मायनस 2 टाइम्स SQ into काय येणार ST याला काय असेल तो इक्वल असेल. ठीक आहे. मला सेकंड स्टेटमेंट मध्ये काय पाहिजे PQ चा स्क्वेअर पाहिजे मिळाला PS चा स्क्वेअर पाहिजे तोही मिळाला. आता आपल्याला काय करायचंय SQ पाहिजे नाही याच्यात जो SQ आलेला आहे तो SQ आपल्याला काय करायचंय काढून टाकायचा आहे. मग SQ ची किंमत बाय इक्वेशन 1 SQ ची किंमत कशाला इक्वल आहे हाफ ऑफ QR ला ते लिहा बाय इक्वेशन 1 PQ चा स्क्वेअर इक्वल टू दी PS चा स्क्वेअर SQ ची किंमत हाफ ऑफ QR ला इक्वल त्याचा स्क्वेअर -2 इनटू SQ ची किंमत हाफ ऑफ QR ला इक्वल इनटू ST कशावरून बाय इक्वेशन 1 वरून आणि आता हे 2 काय झाले कॅन्सल. आता काय उरलं आपल्याकडे PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर मायनस QR इनटू ST प्लस QR अपॉन 2 त्याचा स्क्वेअर हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह दॅट करायचं. आता यातला 2.2 मधला आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे की इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये M हा BC चा दाखवलेला आहे मिड पॉइंट म्हणजे याचा अर्थ AM काय झाली त्याची मीडियन झाली आणि AB चा स्क्वेअर प्लस BC च्या स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 290 ही दिलेली आहे 290 आणि AM ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 8 आणि BC ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे फाइंड आउट करायची. मग आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC in triangle ABC M is the midpoint of side BC चा जो काय आहे मिड पॉइंट आहे. BC चा मिड पॉइंट आहे तर BM ची किंमत आणि CM ची किंमत ही हाफ ऑफ BC ला इक्वल असेल आणि BC ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट. आता AM ही त्याची काय आहे मीडियन तर बाय अपोलोनियस थेरम नुसार तर या अपोलोनियस थेरम नुसार AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर याची व्हॅल्यू इक्वल असेल ट्वाइस ऑफ AM चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM चा स्क्वेअर याला काय येणार इक्वल येणार AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर ट्वाइस ऑफ AM चा स्क्वेअर आणि ट्वाइस ऑफ BM चा स्क्वेअर आहे. याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 290 दिलेली आहे आणि हे येणार 2 into AM ची किंमत तुम्हाला किती दिलेली आहे 8 तर 2 into 8 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM चा स्क्वेअर. आता काय होईल या प्रत्येक संख्येला आपण 2 ने डिवाइड करू शकतो तर या प्रत्येकाला काय करा 2 ने डिवाइड करा 2 काय झाले कॅन्सल याने याला डिवाइड जर केलं तर 290 च्या हाफ किती भेटली आपल्याला 145 आणि 145 इकडे 8 चा स्क्वेअर किती झाला 64 प्लस काय राहिला BM चा स्क्वेअर. आता हे प्लस 64 इकडे राहिले तर काय होती मायनस म्हणजे 145 मायनस काय होती 64 मायनस मिळाले 64 इज इक्वल टू काय मिळाला BM चा स्क्वेअर मिळाला काय मिळाला BM चा स्क्वेअर. आता 145 मधून 64 काय करा मायनस करा 64 जर मायनस केले तर 1 आणि 40 मधून 6 मायनस किती आले 81 म्हणजे आपलं जे आन्सर आहे हे कशाला इक्वल 81 इज इक्वल टू BM चा स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ
बोथ साइड, कारण आपल्याला bm ची व्हॅल्यू काढायची, त्या स्क्वेअरची काढायची आहे का नाही, स्क्वेअर रूट काय झाले कॅन्सल, आणि इकडे याचं स्क्वेअर रूट किती मिळालं 9, म्हणजे bm ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली आपल्याला 9, पण व्हॅल्यू काढायची आहे bc ची, आणि bc हा जो आहे तो या bm च्या काय असेल दुप्पट असेल, म्हणजे bm बाय इक्वेशन 1 bm ची व्हॅल्यू ही हाफ ऑफ bc ला इक्वल आहे, मग bm ची किंमत 9 2 डिवाइड आहे म्हणजे कशाला मल्टिप्लाय ला इथं आला bc, आणि bc ची किंमत तुम्हाला किती मिळाली 18 सेंटीमीटर. आता आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे फिट, त्याच्यामध्ये इन ट्रायंगल PQRS दिला, आणि PQRS मध्ये त्यांनी सांगितलं की या TH चा स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल दाखवायचा आहे TP स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर. तर आपण काय करणार, इथं गिवन नुसार जे सोल्युशन दिलेलं आहे ते सोल्युशन मध्ये आपण काय करणार, तर पहिले ड्रॉ करणार सेगमेंट, ड्रॉ सेगमेंट, एक सेगमेंट काढणार आपण AB, ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल टू साइड, म्हणजे आपला हा जो रेक्टँगल PQRS दिला, याच्या PQ आणि SR एकमेकांना पॅरलल आहेत, त्यांना दोन्हीला पॅरलल असणारी आपण आणखी एक बाजू काढणार, ती कोणती असेल AB, म्हणजे AB पॅरलल टू दी काय असेल PQ, आणि पॅरलल टू दी काय असेल SR, म्हणजे या दोनही बाजूला पॅरलल असणारी आपण AB ही साइड काढली, तर वरती पण एक काय तयार झाला रेक्टँगल तयार झाला, आणि खाली पण एक काय तयार झाला रेक्टँगल तयार झाला. आता या दोन्ही रेक्टँगल मध्ये AP ची किंमत BQ ला इक्वल आहे, AP ची जी किंमत आहे ती कशाला इक्वल BQ ला, कारण अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल, आणि AS ची किंमत कशाला इक्वल PR ला इक्वल, तर AS जो आहे आपला तर तो AS कशाला इक्वल असेल BR ला इक्वल असेल. ठीक आहे, मग आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं असताना आपण काय करणार, आपल्याला इथे प्रूव्ह दॅट करायचं आहे, याच्या सगळ्याचे स्क्वेअर काढलेले आहेत, तर आपण काय केलं की हा जो ट्रायंगल घेतला पहिले, हा एक ट्रायंगल घेतला तुम्ही TAS, तर TAS मध्ये A अँगल किती डिग्रीचा आहे 90 चा आहे, मग आपण इथे लिहिलं की इन ट्रायंगल ADS किंवा ATS मध्ये अँगल TAS जो आहे तो किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे, तर बाय पायथागोरस थेरम या ट्रायंगल मध्ये ADS या ट्रायंगल मध्ये A अँगल 90 डिग्रीचा आहे, तर हायपोटेनस झाला TS, म्हणजे आपल्याला काय भेटेल, तर TS चा स्क्वेअर हा इक्वल असेल कशाला 80 चा स्क्वेअर प्लस 80 चा स्क्वेअर, TS चा स्क्वेअर इक्वल असेल 80 चा स्क्वेअर प्लस AS च्या स्क्वेअर ला इक्वल असेल. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 1. आणि आता नाव सिमिलर इन ट्रायंगल, दुसरा जो ट्रायंगल आहे तो घ्या हा TBQ, हा घेतला TBQ, तर P इथे किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा, मग इन ट्रायंगल TBQ, या TBQ या ट्रायंगल मध्ये याचा हायपोटेनस या लागला TQ, अँगल जो TBQ आहे तो आहे 90 डिग्रीचा, आणि हायपोटेनस आहे तुमचा TQ, तर TQ चा स्क्वेअर इक्वल येणार BQ चा स्क्वेअर प्लस TB चा स्क्वेअर किंवा BT चा स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 1 and 2. आता आपल्याला TS आणि TQ तिथे काय सांगितले, सम करायला सांगितले, म्हणून इक्वेशन 1 आणि 2 ची काय करणार आपण ऍडिशन करणार. तर ऍडिंग इक्वेशन 1 and 2 या दोन्हीची सम करा. सम जर केली तर आपल्याला काय मिळालं, TS चा स्क्वेअर प्लस TQ चा स्क्वेअर हा इक्वल आहे कशाला AT चा स्क्वेअर प्लस AS चा स्क्वेअर प्लस BQ चा स्क्वेअर प्लस काय मिळाला TB चा स्क्वेअर. हे आहे आपले इक्वेशन नंबर 3. आता सिमिलर आपण काय करणार, जसे की हा पहिला आणि हा दुसरा ट्रायंगल घेतला, तर आता आपण हा तिसरा आणि काय घेणार चौथा ट्रायंगल, कारण याच्यात आपल्याला काय मिळेल TP मिळेल, आणि याच्यात आपल्याला काय मिळेल तर TR चा स्क्वेअर मिळेल. मग इन ट्रायंगल PAT, अँगल तुमचा PAT जो आहे तो आहे 90 डिग्रीचा, बाय पायथागोरस थेरम PT चा स्क्वेअर किंवा TP चा स्क्वेअर, TP चा स्क्वेअर हा इक्वल असेल AP चा स्क्वेअर प्लस या TP चा स्क्वेअर इक्वल असेल AP चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर. हे आहे इक्वेशन नंबर तुमचा 4. आणि सिमिलरली जो इन ट्रायंगल आहे, आता ट्रायंगल आहे हा TBR, इन ट्रायंगल TBR, अँगल जो TBR आहे तो आहे 90 डिग्रीचा, तर पायथागोरस थेरम नुसार
हा बी अँगल 90 डिग्रीचा, हायपोटेनस कोणता आला टीआर. तर टीआर चा स्क्वेअर टीआर चा स्क्वेअर इक्वल असेल टीबी स्क्वेअर प्लस बीआर चा स्क्वेअर. टीआर चा स्क्वेअर इक्वल असेल टीबी स्क्वेअर प्लस बीआर चा स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 5. आता याच्यात पण आपल्याला काय करायचं आहे, राईट हँड साइड मध्ये टीपी आणि टीआर, टीपी आणि टीआर ची काय सांगितली आहे सम. मग याची सम सांगितली तर दोन्हीची आपण सम करणार. पुन्हा ऍडिंग इक्वेशन, ऍडिंग इक्वेशन आता आहे 4 अँड 5, याची सम करा. तर इथं काय मिळाला टीपी चा स्क्वेअर प्लस टीआर चा स्क्वेअर, टीपी आणि टीआर ची सम आणि या दोन्ही बाजूची सम होईल. तर एपी प्लस एटी चा स्क्वेअर, एपी चा स्क्वेअर प्लस एटी चा स्क्वेअर आणि प्लस टीबी चा स्क्वेअर प्लस बीआर चा स्क्वेअर, बीआर चा काय मिळेल स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर आपला 6. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे थर्ड नंबरच्या इक्वेशनची जी LHS आहे ती या 6 नंबरच्या इक्वेशनच्या LHS ला काय दाखवायचे इक्वल दाखवायचे. म्हणजे ह्या ज्या दोन्ही साइड आहेत ह्या दोन्ही आपल्याला काय दाखवायचे इक्वल दाखवायचे. म्हणजे ह्या दोन्ही साइड जर आपल्याला इक्वल दाखवायच्या असतील तर आपण काय केलं, हे आहे TS चा स्क्वेअर प्लस काय TQ चा स्क्वेअर. आणि हे कशाला इक्वल दाखवलेलं आहे आपण, इथे दाखवलं AT चा स्क्वेअर. म्हणजे इथेही AT आहे, इथेही AT आहे आणि इथेही AT आहे. या दोन्ही इक्वेशन वरून जर आपण पाहिलं तर या इक्वेशन मध्ये AT चा स्क्वेअर आला, याच्याही RHS मध्ये काय आला AT चा स्क्वेअर आला. त्याच्यानंतर जो दुसरा आहे की TB चा स्क्वेअर पाहिजे, तर इथे काय आलेला आहे TB चा स्क्वेअर. म्हणजे हे दोन साइड आपल्या याच्यात काय मिळाल्या इक्वल. आता उरला तुमचा AS, काय उरला AS. तर AS ची किंमत कशाला इक्वल आहे BR ला. म्हणजे या BR च्या ऐवजी आपण काय करू शकतो AS प्रूफ करू शकतो. आणि आता उरला कोणता तुमचा एक BQ, तर BQ ची किंमत कशाला इक्वल आहे AP ला. नंतर या काय तर बाय इक्वेशन 1 and 6 जो TP चा स्क्वेअर आहे, TP चा स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर, याच्यामध्ये ही जे व्हॅल्यू आहे AT चा स्क्वेअर आणि उरलेला TB चा स्क्वेअर ह्या जशाच्या तशाच. पण BR च्या ऐवजी आपण काय लिहिणार, तर BR ची व्हॅल्यू कशाला इक्वल आहे AS ला इक्वल आहे. तर BR च्या ऐवजी काय लिहा AS, BR च्या ऐवजी काय लिहिणार AS. याला काय करा, याला इक्वेशन नंबर करा 1, हा 2, हा 3. म्हणजे काय होईल इथे या दोन्हीची सम होईल. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ची काय होणार सम. आणि इथे येणार इक्वेशन 4. त्याच्यानंतर याला करा 5, त्यानंतर हा याला 5 केल्यानंतर काय होईल आपल्याकडे हा 5 आणि त्याच्यानंतर इथे येणार याला 6 आणि आपण 5 6 ची काय करणार ऍडिशन, 5 आणि 6 ची काय करा ऍडिशन. हे भेटेल आपल्याला इक्वेशन नंबर 7. आणि मग 1 and 7 नुसार 1 आणि 7 नुसार आपण काय करणार फक्त AP आणि BR काय करणार चेंज करणार. मग AP आणि BR चेंज करा. तर AP जो आहे तुम्हाला दिलं AP च्या ऐवजी काय लिहा BQ. या AP च्या ऐवजी काय लिहिणार आपण BQ लिहिणार, BQ चा स्क्वेअर. आणि जो BR आहे त्याच्या ऐवजी काय लिहिणार AS चा स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 8. आता बाय इक्वेशन 8 आणि बाय इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये काय दाखवलं की TS चा स्क्वेअर प्लस TQ चा स्क्वेअर कशाला इक्वल AT प्लस AS चा स्क्वेअर, AT प्लस AS चा स्क्वेअर प्लस BQ चा स्क्वेअर प्लस TB चा स्क्वेअर. आणि ह्याच व्हॅल्यू पुन्हा आपल्याला इथे मिळाल्या. BQ मिळाला, तोच आपल्याला इथं AT मिळाला, TB चा स्क्वेअर मिळाला, AS चा स्क्वेअर मिळाला. आणि ह्याच व्हॅल्यू कशाला इक्वल आहे TP चा स्क्वेअर प्लस TR ला इक्वल आहे. म्हणजे हे इथं काय आहे या दोन्हीच्या राईट हँड साइड इक्वल दाखवला आहे. बाय इक्वेशन 4 आणि 8 मध्ये याच्या लेफ्ट राईट हँड साइड कशा येतात इक्वल आहे, तर लेफ्ट हँड साइड पण कशा येणार इक्वल येणार. म्हणजे लिहा बाय इक्वेशन 4 and 8 काय सिद्ध झालं तर TS प्लस TQ चा स्क्वेअर, TS चा स्क्वेअर प्लस TQ चा स्क्वेअर हा इक्वल आला कशाला TP चा स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर.